ही राजकीय पार्ट्या जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये घबराट तयार करतायत। माझं त्यांना एक आव्हान आहे, खोटं बोलू नका। जाणीवपूर्वक राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे नेते या ठिकाणी लोकांमध्ये भीती तयार करतायत। इंधन टंचाई होणार नाही, तुम्ही कोणत्या आधारावर बोलताय? देशभरामध्ये LPG साठी रांगा लागलेल्या आहेत, हे मान्य केलं पाहिजे। त्याला मिरच्या झुंकतात आमच्या, की वातावरण खराब करतात, मोदींची बदनामी करतात। मोदी स्वतःची आणि देशाची बदनामी करतात। प्रचाराला वेळ आहे ना। नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागलं पाहिजे। काही राजकीय पार्ट्या जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये घबराट तयार करतायत, त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन होऊन असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना तयार होते। लोक साठवणूक करतील जर त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भीती निर्माण केली तर। त्यामुळे या सगळ्या भीती मनातनं काढून केंद्र सरकार, मोदीजी नीट सगळ्या गोष्टी आपल्याकरता पाहतायत, त्यावर विश्वास ठेवावा। मला असं वाटतं की कोणीही रांगा लावायची आवश्यकता नाही। वारंवार सांगितलं जात आहे की गॅसची कमतरता नाही। जाणीवपूर्वक राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे नेते या ठिकाणी लोकांमध्ये भीती तयार करतायत आणि त्या भीतीपोटी लोक रांगा लावतायत। कोणीही रांगा लावायची आवश्यकता नाहीये। आवश्यक तेवढा गॅसचा पुरवठा आपल्याकडे आहे। माझं त्यांना एक आव्हान आहे, की खोटं बोलू नका। त्यांना किंवा भाजपचे जे पुढारी खोटं बोलतायत, की तुम्ही लोकांना विश्वासात घेऊन सांगा काय परिस्थिती आहे। 1 महिना पुरेल इतकं इंधन आहे, गॅस टंचाई होणार नाही, इंधन टंचाई होणार नाही, तुम्ही कोणत्या आधारावर बोलताय? कोणत्या आधारावर बोलताय? आखातातल्या सर्व तेलविहिरींना आगी लागलेले, बॉम्ब टाकलेले। काल इराणच्या खर्ग नावाच्या बेटावर बॉम्ब टाकून इंधन विहिरी जाळण्याचा प्रयत्न सुरू झाला। ट्रम्प म्हणतोय मला इराणवर बॉम्ब टाकायला मजा येते। काय? माणसं मारायला ज्या माणसाला मजा येते त्या माणसाच्या राष्ट्राशी मोदींनी गुलामीचा करार केला। मजा येते म्हणे माणसं मारायला। इंधनाची टंचाई आहे, मान्य केलं पाहिजे। गॅसची टंचाई आहे, हे मान्य केलं पाहिजे। देशभरामध्ये LPG साठी रांगा लागलेल्या आहेत, हे मान्य केलं पाहिजे। मुंबई सारख्या मोठ्या शहरात बाहेर सुद्धा 40% हॉटेल व्यवसाय